ही साडी पकडा पकडा. या यावरती यावरती. हात पकडा माझा, हात पकडा. झालं काय पाणी पिऊन? लय गोड्या वाटतं पाणी. हा वाटलंच मला. काय बघताय? चिमणी पाखर. त्याचं काय भलतं म्हणत आलो का? ते काय मी तर आलो तेव्हा तुमचं डोकं पाण्यात होतं. ते 2-4 वेळा वर खाली झालं डोकं, म्हणून असं लुकर टाकून तुम्हाला वरती खिचून घेतलं मी. आणि काय नाही. मग खोटं सांगून काय मिळणार आहे मला? तुम्हाला टावील देतो. हे घ्या, यांना अंग कोरडं करा, मग थंडी नाही वाजायची तुम्हाला. सावकाश. हो पाहुणं, मी तुम्हाला अशी सोडणार नाही. माझ्या वडिलांना, माझ्या भावाला आणि समजा गावाला ओरडून सांगेन. पण मी केलंय काय? पण नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? मी तुमचं नाव विचारलंय. माझं नाव हे बऱ्या बोलायला नाव सांगता का समजा गावाला सांगू? नको नको. जगदीश्वर. आडनाव? जगदाळे. माझं टावेल घेऊन गेली. काय खुली आहे का काय? आता जगदाळे नावात हसण्यासारखं काय? त्यांनी तुला वाचवलं, पाण्याच्या बाहेर काढलं आणि त्यांना जी येडा वाकडं बोलतेस होय. तुझा भाऊ त्यांना घेऊन येणार आहे आता. हे तुमचं घर आहे काय? नाही तर काय तुझ्या बाचं घर आहे? माझ्या बाचं घर असं तुम्हाला विचारलं असतं. दाखवते तुला बाचं घर. अरे पण आबा, या रावसाहेबांना धरून आणलंय. हा, आणलं का? हा, बोला काय भानगडे? तिच्या आईला मलाच विचारतंय काय भानगड आहे म्हणून. तुम्हाला काय मी चोर वाटलो का? चोरासारखा पकडून आणलात ते? ओ पाहुणा, साधू बनू नका. आबा, तुमच्या गळ्याची आण आहे. लगीन करीन ते ह्याच्याशीच करीन. उगाच गळ्यात पडू नका. एक वेळ डोक्यावर बसलं तर चालेल, पण गळ्यात पडलेलं अजिबात नाही चालणार. ओ, डोक्यावर बसलेलं पडल, पण गळ्यातलं सुटायचं नाही. अरे तिच्या आईला. ही तुमची मुलगी आहे काय? वय वाटलंच मला. हा, डोकं वाजवतोय. हो पाहुणा, खिचडी खाणार काय? जगू, तू एक गोष्ट लई चांगली केलीस. रसूल चाचाचं परान वाचवलंस. अरे तू पैसे दिले नसते तर ऑपरेशनच झालं नसतं. पण शांती, त्याने त्यावेळेस जर मला मदत केली नसती तर आज एवढा मी मोठा झालोच नसतो. आज माझ्या गोव्याला मँगनीजच्या खाणी आहे, बंगला आहे, गाडी आहे. अरे पण दादा नका सांगत नाहीस? आई आणि दादा माझ्या आठवणीने रोज रडतात. मी जर कोण आहे जर कळलं तर रघु काका नक्कीच माझा काटा काढ. रघु काकाने मोहन आणि श्यामला वाईट वळणाला लावलं. दारू, प्रेस, बायका, नाच गाणी. छान, म्हणजे घरची करते देवा देवा आणि बाहेरची ना चोळी शिवा. अगं मोहनची आणि श्यामची बायको देखील आईला मदत करायला तयार होत नाहीत. मोलकरीन राबवल्यासारखी राब राब राबवते तिला. लय लय वाईट वाटतं. आईला या वयात मदत करायला. मी येते तुझ्या संग मुंबईला. म्हणजे माझी मदत होईल आईला. आणि मलाही रोज भेटायला असंच का नाही? अरे तू तिथं आणि मी इथं. कसं आपलं नातं
ए पण तिथे काय घोटाळा करून नाही ना ठेवणार, नाही तर तुझं तोंड म्हणजे एक नंबरचं. अजिबात नाही हा. हा? मी बी तुझ्या संग नाटक करेन असं आणि नाही? तुला मदत करेन. चल, हा. पट. चला. उशीर होतोय. हाय. बसले तिच्या आईला फटकल मारून. नमस्ते वहिनी, पंजाब दी मेट्रसी वहिनी. नमस्ते जी. हाँ, वडी घर में कोई नहीं है. वडी घर में नाही तो कोई परवाह नाही. आप तो है बाप पंजाबी आई सिंधी. वडी वट्टावर पहिलं येते. आमच्याकडे काय काम असतं तुमचं? काम कशाला पाहिजे हो, आपल्याला काय गप्पा मारायला कुणी पण चालतं. पंजाबी वहिनी, तुमच्या पंजाबच्या काही गमती सांगा की आपल्याला. वडी, हैं? आपको क्या मालूम पंजाब का? क्या मालूम होय? हाँ? दणकेबाज नाच मालूम होय? भांगडा करून दाखवू? बाद में. बाद में. आणि आमच्या तामिळनाडूच्या तुमचं तामिळनाडूचं तामिळनाडूचं कथकली ते आमच्या तमाशामध्ये एकदम वेगळं असतं बघा. क्या होता है? ये आयो म्हणजे तेच बिच्चू चावला. या मदरसिंगला मराठी विंचू चावला वाटतं. काय नाही, आई साहेबांना भेटून येतो म्हणलं. हा. तुम्ही बसा हा. वाचत. हा? तुम्हाला काय काम नसेलच? हा? काम नसेलच काय? नाही नाही आई साहेबांनी सगळं करून टाकलं हाँ, असेल. सब किया. बसा, हाँ. घर आपलंच आहे. हाँ. हाँ. हाँ? क्या बोलता है? अय्यो, आमचाही नाईलाज आहे मारुतीराय. दिवस रात्र डोळ्यासमोर तीच दिसते. माळ तुमच्यासाठी हातात घेतो, पण जप तिचा करतो. मारुतीराय रागवणार तर नाही ना? त्याच्या अजिबात नाही रागावणार. अरे मारुतीराय, गळ्या शपथ रागवणार नाही तुझ्या पोरी शपथ. तुम्ही? हा. मारुती, मला वाटलं. मारुती हो. मारुती बोलला असं हो. वाटलं. वाटलंच मला. सगळं ऐकलं आम्ही. मारुतीने ऐकलं की नाही कोण असतो, पण आम्ही ऐकलं. आता मोरा जायचं. हा. आणि ती माळ ठेवा गुंडाळून. आणि मारुतीला काही दिवस द्या सुट्टी. हो. आणि भगवान श्रीकृष्णाला गुरु करा. काय काहीतरी काय सांगता हो? काहीतरी खरं ते सांगतोय. मारुती मनात ठेवून पोरीवर प्रेम करता येत नाही. हो कारण मारुती ब्रह्मचारी होता. हो. आणि श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. आता 16,107 नाही तर नाही, निदान एक तरी मिळेल. एक तरी. आई साहेबांना भेटून येतो. काय मदत लागली तर आम्हाला सांगा. बर. पण ते तुमच्या जमण्या अगोदर, नंतर नाही. कळलं? ते बोट खाली करा. काय माणूस आहे. आजपासून तुम्ही आमचे गुरु. पण गेली 4-5 दिवस मी बघते तुम्ही लई काळजीत आहात. हा, कंपनीची परिस्थिती काय बरोबर नाही. पोरांचं कुठतरी काहीतरी चुकते. कंपनीच्या कमाईमध्ये लई घाटा आलेला आहे. पर मी म्हणते एकदा बघा तरी काय गडबड आहे ती. हा, आता पोर बाहेर गावी गेली म्हणजे कागदपत्र तपाशी म्हणतोय. चहा घे दादा सर. खायला काय करू? खायला नको, एक कप चहा मिळाला तरी या चालेल. जगू, या. नमस्कार. बसा. हा, आणि कोण म्हणायचं आगाव? आगाऊ जगदीश्वर जगदाळे, कमिशन एजंट आहे मी. हा. म्हणून बेधडक चहा मागतोस? अरे तुला काय वाटत नाही काय? अरे शांते, तू कुणी परका नाही ग. हा. आपल्या घरच्या सारखाच आहे. म्हणून चहाचा हुकूम सोडतो. त्याचं काय झालंय आई साहेब, धिट्टाई खाई मिठाई आणि गरीब खाई दट्टाई अशी आमची स्थिती झाली आहे. बाई साहेब, एक कोप चहा मिळेल काय? हा, असं मवळपणाने विचार. नाहीतर आधीच तसला आणि डोक्यात जाऊन बसलं. असं होऊ नये म्हणून सांगितलं. थांबवायचं. अरे तुझी ही फटाकडी आणि कोण म्हणायची? काय नवीन मोल करून ठेवली का काय? अरे जगदीश्वर, हे? मोलकरीन काय म्हणतोस रे तिला? मग? माझ्या पोरी सारखी आहे ती. हा हा, मग चांगली आहे दिसायला. हा? बोलायला पण चांगली बोलते. आप तू का आलता जगू? ऑफिस मध्ये गेलो तो कोणाचाच पत्ता नाही. हा, म्हटलं समजा घरातच सापडतील म्हणून इथंच आलो होतो. हा. आप ती माग दिलेली ऑर्डर पुरी झाली का? कवा? झाली का? हो, ती माल पोचल्याची पावती सुद्धा दिली रघु काकाकडे. अरे त्या रघुकडे कशाला दिली? ते म्हणले ऑफिस मध्ये कोणच नाही तर माझ्याकडे दिले चालेल म्हणून दिली त्यांच्याकडे. का काय झालं? रघु काका भाऊच आहे तुमचे. अरे भाऊच आहे पण जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग नाही म्हणा. You maid servant?
नॉनसेन्स. इडियट, यू फूल. फुल पाहिजे तसं सांग की. ठीक आहे फुल. इडियट, हे काय केला तू? हे माझा कपडा मोलकरणीसाठी नसते. कशी दिसते? बंदर दिसते. बंदर. बंदर? बंदर म्हणजे काय ग? मंकी. माकड. माकड. माकड? मला माकड म्हणली? हा माकड. तुझी आई माकड. अरे मेरी माँ को माकड़ बोलते हैं? ये सब चीजों को पैसा लगता है, पैसा. सबका सत्यानाश किया तूने. हरामखोर, नालायक, शैतान, हलकट. इस सबका पैसा तेरा बाप देगा क्या? बाप देगा तेरा? सब बाप काढतेस ग भावा. तेरा ठेवला ते याद राहा. काय समजतेस काय? चिंता करते तुझी पंचाळी तुझी हातात धरून देते. काय समजतेस काय? अगं हे मराठा नाही. चिंतेने तर काय समजतेस काय? पंजाब बांधतोय आपसात. बहिणी काय चाललंय काय? शांती तू मी तुझ्या संगत येण्यासाठी तयार होत होते तर मेलो.